आपल्याला माहिती आहे भारताचे कणखर पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे अंत्योदय या विचाराने पूर्ण काम करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले संकटमोचक आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून आज हा दिव्यांग बंधू भगिनींसाठी एक कॅम्प रावेर येथे होतो आहे। या कॅम्पसाठी जे दिव्यांग बंधू भगिनींना त्यांच्या ज्या वेगळ्या प्रकारचे टेस्ट होतात आणि त्यांना जे सर्टिफिकेट वगैरे लागतात त्याची सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। याच्या आधी या सगळ्या आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना सगळ्यांना जळगावला जायला लागायचं, त्यासाठी त्यांना तिथं नेहमी फेरफटके मारायला लागायचे, ते टाळण्यासाठी हा सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने हाच एक कॅम्प रावेरमध्ये पहिल्यांदाच पार पडतो आहे आणि अनेक बंधू भगिनींना दिव्यांग बंधू भगिनींना याचा फायदा होतो आहे। या अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। ह्या संपूर्ण कॅम्पसाठी आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊ आहेत, संजय भाऊ सावकारे आहेत, आपले इथले आमदार आहेत चंद्रकांतदादा पाटील आहेत, आपल्या दुसरे आमदार नंदूभाऊ महाजन आहेत आणि आपल्या केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे आहेत। त्या सगळ्यांचं एक चांगलं सहकार्य लाभतं आहे। याच्यामध्ये सगळं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र सगळे पदाधिकारी याच्यामध्ये आज उपस्थित आहेत। दिव्यांग बंधू भगिनी आमच्या सुद्धा याच्यामध्ये आज सगळ्यांना मदत करत आहेत। एवढंच एक कॅम्प आहे आणि दिव्यांगांना लाभ अनेक दिव्यांगातून सुरुवात झालेली आहे कॅम्पला। अनेक दिव्यांग बंधू भगिनी येत आहेत, वेगवेगळ्या प्रत्येक समस्या वेगवेगळ्या आहेत। त्या सगळ्या समस्या आपण इथे सगळे डॉक्टर्स इथे आलेले आहेत, सगळ्या त्यांच्या सगळ्यांच्या समस्या आपण सोडण्याचा सगळ्या प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। दिव्यांगांच्या अनेक अडचणी आहेत, अधिवेशन सुरू आहे, काही नेमकं दिव्यांगांसाठी अनेक अडचणी आहेत आणि आपण वेगळ्या जिथे जिथे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरती आपण त्या मांडण्याचा प्रयत्न करतो। परंतु मला सगळ्यात मोठे दिव्यांगांसाठी एक म्हटलं आपल्या तर यांना जळगावमध्ये ज्या फेऱ्या मारायला लागायच्या, या रावेरमध्ये हा कॅम्प होता, त्या माध्यमातून या संपूर्ण परिसरातील सगळ्या दिव्यांग बंधू भगिनींना सगळ्या सुविधा इथेच मिळणार आहेत। धन्यवाद।